मी मेघना. सो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खरंच मनापासून स्वागत. आणि दॅन फर्स्ट माझा फेस टू फेस कन्व्हर्सेशन ब्लॉगिंग व्हिडिओ आहे हा. आणि आज आपण बघणार आहोत की गेट रेडी विथ मी, जे की डेली बेसिसवरती दररोज आपण नॉर्मली रेडी कसं होऊ शकतो. सो त्याचा आपण आज लुक बघणार आहोत. आणि मी कशी मोस्टली रेडी होते नॉर्मली डेली यूजेससाठी, तर एक क्विक ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि 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 आधीच सांगते की माझे व्हिडिओ फर्स्ट आहे, सो सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत व्हिडिओ माझा शेअरही करा. तर चला. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा मी फेस क्लीन करून घेतलेला आहे. सो क्लिन्झरने ह्याच्यावरती इन डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट डाऊन, मी इन डिटेलमध्ये पण सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन. सो हे मेकअप रिलेटेड व्हिडिओज येत राहतीलच आता आपल्या चॅनलवरती. आणि आता सध्या मी स्किन क्लीन केलेली आहे, म्हणजे की क्लिन्झिंग केलेलं आहे. तुम्ही वेट वाईप्सने क्लीन करू शकता, वेट वाईप्स यूज करू शकता. तर फक्त मी आता माझी स्किन थोडीशी हायड्रेट करण्यासाठी मिस्ट यूज करते. जो टोनरला मी अवॉइड करते सध्या आणि मिस्ट यूज करते. मिस्ट यूज करण्याचा फर्स्ट ऑफ ऑल बेनिफिट की एकदम रिफ्रेश होते. दॅन फ्रेग्रेन्स खूपच अमेझिंग आहे. आणि मी मिस्ट रिकोडचा यूज करते, तो माझा खूप फेवरेट आहे. प्लस हा ग्लोवाला मिस्ट आहे, हायड्रोलॉनिक ॲसिड आहे ह्याच्यामध्ये, ॲलोनॉटिक 1% आहे. ओके. मिस्ट यूज केलेला आहे आणि तुम्ही नॅचरली ग्लो बघू शकता. स्किन एकदम हायड्रेट झालेली आहे. सो मी मॉइश्चरायझर वगैरे काहीही सध्या यूज करत नाही. स्किन प्रेपमध्ये मी सगळं यूज करते, बट आत्ता सध्या मी नाही. माझं सकाळचं आणि संध्याकाळचं डेली रुटीनमध्ये मी स्किन प्रेप करते. सो मला आता गरज नाही वाटत त्याची. त्यानंतर ना ओके. त्यानंतर ना फाउंडेशन किंवा बीबी क्रीम, सीसी क्रीम, लॅक्मेची किंवा टिंट असं काही असेल तुमच्याजवळ तर ते यूज करा. मी सध्या टिंटच यूज करते. आय डोंट नो, बट मी हे करते ट्राय कसं दिसतं. ओके. काहीतरी जुगाड केलं पाहिजे यार. ओके. आणि हेच मी हाताने, फिंगरने स्किनवरती अप्लाय करते. मी ते कुठलाही स्पंज किंवा फाउंडेशन ब्रशेस नाही घेत. मी हातानेच ब्लेंड करते आणि मला ते खूप आवडतं क्विकली. ते एवढं तामझाम नाही मी करत बसत की ब्रशेस घ्या, स्पॉन्जला डॅम करा, कारण क्विकली रेडी व्हायचं आपल्याकडे तितका टाईम पण नसतो. मोस्टली माझ्याकडे नाही आहे. सो ओके. तुम्हाला जर कुठे वाटत असेल की थोडीशी गरज आहे तर तुम्ही यूज करू शकता, लावू शकता, अजून लावू शकता. मला थोडंसं इथे आणि बाकीचं कुठेच गरज नाही आहे. यस. थोडं कव्हरेज कमी येते. ओके. खूप कमी प्रोडक्ट, जितके कमी प्रोडक्ट आपण यूज करू शकतो, ट्राय करू शकतो आपण, जितके कमी प्रोडक्ट आपण यूज करण्याचा प्रयत्न करेल तितकं आपण कमी. थोडंसं पावडर लॉकिंग करते मी. नाही केलं तरी चालेल, बट थोडासा स्टेबिलिटी जास्ती राहण्यासाठी, की आपण जे प्रोडक्ट यूज केलेले त्याची स्टेबिलिटी जास्ती राहण्यासाठी. सो बिकॉज पावडरचा एक नॅचरलीच फिनिश येते. आय थिंक, मला माहीत नाही, बॅक कॅमेरा मी पहिला शूट आहे, सो किती मी मध्ये येते आय डोंट नो. पावडर लॉकिंग झालेलं आहे, बट एक्स्ट्राची जी पावडर आपली तोंडावरती पावडर इफेक्ट आला ती सगळी मी हटवणार आहे. सो हो.
ओके, आय डन इट. पावडर आपण ॲप्लिकेशन पावडर लॉकिंग पण झालेली आहे, पावडर ॲप्लिकेशन झालेलं आहे. देन आता ॲब्रो डिफाईन. सो आधी पॉईंटला आपण डिफाईन करणार आणि देन ब्लेंड इट. ऑलरेडी माझे ॲब्रो खूप छान आहेत. मोस्टली हे मला खूप आवडतं आणि मला पॉईंट खूप आवडतो. सी द डिफरंट, म्हणजे एक शार्प लुक तुमच्या ॲब्रोजला आला पाहिजे. हा ॲब्रो डिफाईनच्या बरोबर ब्रश भेटतो आणि त्याने आपण हे स्मच करणार आहोत की लाईन्स वगैरे आपले काहीही दिसणार नाही आहे, नॅचरलमध्ये आपले फिनिशिंग येणार. सो दॅट इज वाव. ओके, ओके. तर नॅचरली आईजला इफेक्ट आलेला आहे विदाऊट आय शॅडोज ॲप्लिकेशन करता. हे क्विकली ट्रिक आहे, हॅक आहे, जो माझा पर्सनली खूप फेवरेट आहे की थोडासा इफेक्ट आपण आय शॅडोजचा देऊया बट विदाऊट आय शॅडोज यूज करता. तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि देन त्यानंतर आयलायनर ॲप्लिकेशन. ओके, थोडं ब्रॉड लावलेलं आहे सध्या मी, बट तुम्हाला डेन्सिटी किती हवी आहे, कसं हवं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही लावू शकता, ॲप्लिकेशन करू शकता. लिपस्टिक. देन आधी लिप कॉन्टोर करून घेते मी. लिप कॉन्टोरिंग केली आहे मी. आय डोंट नो, बट कधी कधी बाहेर जाताना फक्त मला नो मेकअप लुक किंवा नॅचरली फक्त लिपस्टिकच लावायची असेल तर तेव्हा मी फक्त ती लिपस्टिक लावते. आणि लिपस्टिकमधलं सगळं प्रोडक्ट आधी काढून घ्यायचं पॅकेजिंग बॉटलमध्येच आणि जी एक्स्ट्राची राहते ती आपण अप्लाय करायचं. हा थोडा जातो. वाव, म्हणजे हा शेड ना माझा फेवरेट आहे आणि छान पण आहे. हा मार्सचा लिपस्टिक आहे आणि ह्याचा रिव्ह्यूज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये घातलेला आहे, जाऊन चेकआउट करू शकता आणि बघू शकता की एकदम नॅचरल लुक आणि नॅचरल फिनिश जे म्हणतो आपण की ह्या प्रोडक्टने आलेलं आहे, लिपस्टिकने सॉरी. आणि आता फक्त एकच टच राहिलेला आहे जो की ब्लश. सो मी ते टिंटेड ब्लश यूज करते आणि मी मोस्टली प्रेफर करते की फिंगरनेच यूज करायचं. सी द डिफरन्स.
म्हणजे विदाऊट ब्लश असा हा लुक दिसतो आणि ब्लश लावल्यानंतर थोडेसे आपले चिक पॉपअप होतात, एक्स्ट्रा ग्लो चढतो, एक एक्स्ट्रा ब्लश, तर छान. स्किप पण करू शकता, बट मला आवडतं, मला हे खूप आवडतं. आणखीन तुम्हाला वाटेल की मी कशात बघून मेकअप करते. ओके, डन. सो हेअर इज द फायनल रिझल्ट की क्विकली आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये कसा मेकअप करू शकता जो डेली बेसिससाठी. तुम्ही पाहिजे तरी ब्लश किंवा आयशॅडो ॲप्लिकेशन आहे ते स्किप करू शकता. बट मी मोस्टली काहीतरी जास्तच इम्पॉर्टंट आहे, मला कुठेतरी जायचं आहे, बट मी प्रोफेशनली जे माझं वर्क आहे तो माझ्या लुकमधून प्रेझेंट झाला पाहिजे. सो त्यासाठी मी असं रेडी होते आणि हा क्विकली तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओ मी सेंड करते. आणि फर्स्ट व्हिडिओ आहे, काही चुकलं असेल तर ॲडजस्ट करून घ्या. आणखीन नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे छान छान कमेंट पण करा की सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ कशावरती, तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काय आवडतं बघणं, तुम्ही प्रॉपर कोणते आहात. सो कन्व्हर्सेशन पण आपण स्टार्ट करूया. आणखीन फायनल हेअर इज द फायनल रिझल्ट. तर मेकअप कसा वाटला माझा तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणखीन अशाच नवीन नवीन व्हिडिओबरोबर आपण भेटतच राहू. नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच करेन. जर्नी तर आता ही स्टार्ट केलेली आहे आणि आपल्याला खूप लांबपर्यंत जायचं आहे. सो तुमच्यासोबत असलीच पाहिजे हा ना. तर नक्की मला कमेंट करा आणि एकदा रिझल्ट बघा.